कसं आहे, अँझायटी हा एक सायकोलॉजिकल फिनॉमिनॉन आहे. कुठलंही कारण नसताना जेव्हा अँझायटी वाटते ना, तो एक मानस व्याधी आहे. जर ताप आपल्याला मोजता येतो, पण तुम्हाला मनाची व्याकुळता मोजता येत नाही. पण ती महिना 2-2 महिने वाटलं तर काय होईल? मनावर येणारा ताण, तो शरीरावर येणारा सगळा ओव्हरलोड, तो त्रासदायक होऊन जातो. मग त्याच्यामधनं पॅनिक अटॅक सारखी सिच्युएशन निर्माण होते. बिकॉज ऑफ द फूड्स वी ईट, इतकं पोल्युशन आहे हवेमध्ये, पाणी आपलं कसं आहे काय माहिती. त्यामुळे हे 3 जे सोर्सेस ऑफ एनर्जी आहेत ना, एअर, वॉटर अँड फूड, तिन्ही पोल्युटेड आहेत आपले. माइंड बॉडी वीक असणं आणि त्यातून भीती वाटणं आणि त्यातून पॅनिक अटॅक्स येणं कॉमन आहे. लेट्स आयडेंटिफाय व्हॉट इज व्हॉट फर्स्ट. इफ इट इज क्लिनिकली डायग्नोज्ड, ती थेरपी वेगळी आहे. अनडायग्नोज्ड 90% बाकीचे जे लोक आहेत, सेल्फ डिक्लेअर्ड अँझायटीचे जे पेशंट आहेत, दे नीड टू टेक अ चिल, फाइंड अ हॉबी, फाइंड समथिंग टू डू नाईस, लर्न समथिंग न्यू, टेक अ ट्रिप. त्यामुळे डीप ब्रिदिंग करणे, रुटीन एक्सरसाइजिंग आपल्या बॉडीला ठेवणे ऑल्सो हेल्प्स अ लॉट.